नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीतील राज्यसेवा ही एक महत्त्वाची परीक्षा आहे आणि या राज्यसेवा परीक्षेमधून एमपीएससी गट अ आणि गट ब अशा विविध ग्रुपमधील जवळपास 26 प्रकारचे पदांसाठी रिक्रुटमेंटची प्रोसेस राबवत असतो। म्हणजे गट अ आणि गट ब ची त्यामध्ये उपजिल्हाधिकारी आहे, डीवायएसपी आहे, तहसीलदार आहे, इथपासून ते उद्योग निरीक्षक पर्यंतची विविध जी काय पदं आहेत ही विविध पदं एमपीएससी राज्यसेवेच्या माध्यमातून भरत असते। आता ही विविध पदं भरत असताना या विविध पदांसाठी वेगवेगळी पात्रता आणि त्या पात्रतेचे वेगवेगळे निकष दिलेले असतात। आपण मात्र काही ठराविक पदांसाठीचीच पात्रता, शैक्षणिक अर्हता यासोबत शारीरिक पात्रता याच्या बाबत अवेअर असतो। आजच्या सेशन मध्ये मात्र आज आपण एमपीएससी 2025 च्या अनुषंगाने पात्रता आणि आरक्षणाच्या ज्या काही तरतुदी एमपीएससी ने दिलेल्या आहेत यांची सखोलपणे माहिती या आजच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सेशनला। सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत की एमपीएससी राज्यसेवेसाठी नक्की शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे। आता शैक्षणिक अर्हतेचा आपण विचार केला तर याच्यामध्ये मुख्यतः मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट जो आहे तो बऱ्याचशा पदांसाठी तो इलिजिबल असतो। मात्र काही अशी पदं आहेत की त्या पदांमध्ये विशेष अर्हतेची गरज असते। जी काही महत्त्वाची अशी पदं असतात की जिथं विशेष कौशल्य, विशेष अभ्यास आवश्यक असतो, त्या क्षेत्राशी संदर्भात नॉलेज अपेक्षित असतं आणि त्यामुळं केवळ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असून चालत नाही तर त्या ठिकाणी विशेष अर्हतेची गरज असते। आता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी जर त्याचा विचार केला तर जी महत्त्वाची पदं आहेत ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी यासारखी जी काय महत्त्वाची पदं आहेत यांच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तरी चालणार आहे। मात्र विशेष अर्हता किंवा विशेष नॉलेज, विशेष एज्युकेशन कोणत्या पदांसाठी आवश्यक आहे याचा एक आढावा आपण घेणार आहोत। याच्यामध्ये आपण पद आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता ही विशेष अर्हतेचा हा चार्ट आहे त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नक्की कोणत्या पदांसाठी विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी, शैक्षणिक अर्हता गरजेची आहे। याच्यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यासोबतच लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब ही दोन पदं आहेत। ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पोस्ट आहे वित्त व लेखाशी संदर्भात। याच्यासाठीची विशेष शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा। पहिल्यांदा बीकॉम विथ 55% म्हणजे 55% मार्क्स असले पाहिजेत। यानंतर सीए, आयसीएआय किंवा आयसीडब्ल्यूएआय याबरोबरच पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स म्हणजे एमकॉम आणि एमबीए इन फायनान्स अशी विविध अर्हता जी आहे ती दिलेली आहे आणि यांच्यापैकी कोणतीही एक डिग्री जी आहे ती आपल्याकडे असेल तर आपण वित्त व लेखा सेवा गट आणि गट ब यांच्यासाठीच्या ज्या काय पोस्ट आहेत तर त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो। याबरोबर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब हे देखील एक महत्त्वाचं पोस्ट आहे। आरटीओ च्या संदर्भातलं पोस्ट आहे, ग्रुप बी ची पोस्ट आहे। या पोस्ट मध्ये मात्र आपल्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी असं म्हटलं जातं। या इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये पण मेकॅनिकल इंजिनियर, ऑटोमोबाईल इंजिनियर यासोबत प्रोडक्शन इंजिनियर ही पदवी देखील महत्त्वाची आहे। या 3 सेक्शन मधून किंवा 3 ट्रेड मधून आपण डिग्री इंजिनिअरिंगची मिळवली तर आपण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदासाठी पात्र ठरू शकतो। यानंतर अजून एक महत्त्वाचं पद आहे ते आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट यासोबत उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या टेक्निकलच्या 2 पोस्ट आहेत। यासाठीची शैक्षणिक अर्हता काय आहे ती पाहूयात। याच्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बीएससी अशा स्वरूपाच्या 2 पात्रता या संदर्भात दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडे यापैकी कोणती पात्रता असेल तर इतर पदांसाठी आपण इलिजिबल असतो। मात्र ही पात्रता धारण करणारे विद्यार्थ्यांची संख्या कमी असते।
आणि त्यामुळं या पोस्टच्या संदर्भामध्ये आपल्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते अधिकचे वाढू शकतात, कारण इथं डिग्रीचा क्रायटेरिया वेगळा असल्यामुळं कॉम्पिटिशन जे आहे ते कमी होऊन जातं आणि त्यामुळं यापैकी कोणत्या पोस्टवरती जर आपल्याला जायचं असेल आणि त्या संदर्भातली पात्रता आपल्याकडे असेल तर निश्चितच या पोस्टच्या संदर्भामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही विशेष शैक्षणिक अर्हता पाहिल्यानंतर आपल्याला काही अशा पोस्ट आहेत की जिथं आपल्याला शारीरिक पात्रता देखील गरजेची आहे. त्या कोणत्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्टच्या संदर्भामध्ये नक्की कोणती शारीरिक पात्रता किंवा अर्हता गरजेची आहे त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महत्वाचं पद आहे पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त गट, त्यालाच आपण DYSP असं म्हणतो. आता DYSP या पोस्टसाठी आपल्याला एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया आहे, म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. मात्र त्यासाठी काही शारीरिक पात्रता जी आहे ती दिलेली आहे. याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया या दोघांसाठी वेगवेगळी पात्रता दिलेली आहे. पुरुषांचा विचार केला तर पुरुषांची उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर असावी, कमीत कमी 165 सेंटीमीटर उंची असावी. यासोबत छाती जी आहे तर 84 सेंटीमीटर एवढी छाती असावी आणि त्यामध्ये 5 सेंटीमीटरचा फुगवून आणि न फुगवता अशा संदर्भातला गॅप जो आहे तो 5 सेंटीमीटरचा असावा. स्त्रियांचा विचार केला फिमेल कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये उंची जी आहे ती कमीत कमी 157 सेंटीमीटर असावी. पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त या पोस्टच्या संदर्भामध्ये. आता दुसरं पद आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ, याबरोबरच उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. यालाच आपण एक्साइज DYSP किंवा एक्साइज SP अशा इंग्लिश नावाने ओळखतो. आता यासाठीची सुद्धा पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी शारीरिक पात्रता दिलेली आहे. याच्यामध्ये पुरुषांसाठी कमीत कमी 165 सेंटीमीटर उंची असावी. छातीचा विचार केला तर 79 सेंटीमीटर कमीत कमी चेस्ट जी आहे ती भरली पाहिजे आणि त्यामध्ये फुगवून आणि न फुगवता याच्यातला डिफरन्स जो आहे तो 5 सेंटीमीटर असावा. स्त्रियांचा विचार केला तर फिमेल कॅन्डिडेटसाठी 155 सेंटीमीटर एवढी उंची असावी. यानंतर पुढचं महत्वाचं पद आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब. आता या पदासाठी शैक्षणिक अर्हता देखील विशेष शैक्षणिक अर्हता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग जे आहे ती गरजेची आहे. या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सोबतच शारीरिक अर्हता जी आहे ती देखील दिलेली आहे. मग याच्यामध्ये उंची किती असावी तर याच्यामध्ये 163 सेंटीमीटर उंची आणि पुरुषांसाठी छातीचा क्रायटेरिया आहे 79 सेंटीमीटरचा क्रायटेरिया दिलेला आहे. आता महिलांची उंची जी आहे ती 163 सेंटीमीटर असावी. म्हणजेच या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी सेम उंचीचा क्रायटेरिया जो आहे तो सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदासाठी दिलेला आहे. आता या शारीरिक अर्हतेसोबतच अजून एक महत्वाचा क्रायटेरिया यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी असणं आवश्यक आहे आणि रंग आंधळेपणा नसावा. रंग आंधळेपणा म्हणजेच कलर ब्लाइंडनेस जे आहे ते नसलं पाहिजे आणि चष्मा असेल तरी चालेल किंवा चष्माच्या शिवाय चांगली दृष्टी असणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे काही ठराविक पोस्ट साठीची शैक्षणिक अर्हता यासोबत शारीरिक अर्हता जी होती ती आपण या चार्टच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. यानंतर आपण या संदर्भातल्या काही महत्वाच्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्या आरक्षणाच्या तरतुदी आपण समजून घेणार आहोत. आता MPSC आपल्याला 2 प्रकारच्या आरक्षणाच्या तरतुदी ज्या आहेत त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये देत असतं. आता ह्या आरक्षणाच्या तरतुदी देत असताना पहिली तरतूद आहे सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण आणि दुसरा क्रायटेरिया आहे समांतर आरक्षण. आता हे 2 वेगवेगळे आरक्षणाचे प्रकार या संदर्भात दिलेले दिसतात. हे दोन्ही प्रकार आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग जो आहे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत यांच्यासाठीचं आरक्षण आणि त्या आरक्षणानुसार पोस्टमध्ये किती % जागा त्यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवल्या जातात यासाठीचा एक चार्ट आहे. त्या चार्टच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया. आता याच्यामध्येच आपण पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं जे आरक्षण आहे ते वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळं आरक्षणाचं प्रमाण आहे. यासोबत
आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्याचा देखील आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आता यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे ते म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षण. अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण रिझर्व्ह आहे. रिझर्व्ह सीट ज्या आहेत एकूण पोस्टपैकी 13% सीट ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह असतात. यासोबत अनुसूचित जमातीचा विचार केला तर यासाठी 7% पोस्ट ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतात. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन पोस्टचं जर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय आवश्यक कागदपत्र किंवा प्रमाणपत्र गरजेचे आहेत. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याबरोबर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते जात वैधता प्रमाणपत्र असल्यास ते देखील आवश्यक आहे. अशा प्रकारे SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचा आरक्षणाची पर्सेंटेज आणि कोणती कागदपत्र आवश्यक आहे ते आपण याच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. यानंतर पुढे आहे विमुक्त जाती अ, त्यालाच निरधिसूचित जमाती यांचं आरक्षण आहे 3%. यानंतर भटक्या जमाती ब याबरोबर यांचं आरक्षण आहे 2.5%. भटक्या जमाती क यांच्यासाठी 3.5% पोस्ट ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतात. भटक्या जमाती ड यांच्यासाठी 2%. विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 2% आणि इतर मागास वर्ग त्याला आपण ओबीसी म्हणतो तर त्यांच्यासाठी 19% जागा ज्या आहेत तर त्यांचं रिझर्वेशन आहे. आता निरधिसूचित जमाती त्यालाच विमुक्त जाती अ पासून ते इतर मागास वर्ग ओबीसी पर्यंतच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत या सगळ्या कॅटेगरीजसाठी कोणती कागदपत्र प्रमाणपत्र आवश्यक असतात तर याच्यामध्ये पहिलं आहे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र ते उपलब्ध असल्यास आणि या दोन डॉक्युमेंटच्या शिवाय अजून एक डॉक्युमेंट गरजेचं असतं ते म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. हे वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे ते देखील या परीक्षेसाठी फॉर्म भरत असताना आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल अशी 3 डॉक्युमेंट आपल्याला या रिझर्वेशनचा फायदा जर घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ते आवश्यक आहे. या रिझर्वेशनच्या संदर्भातला शेवटचा एक क्रायटेरिया आहे किंवा शेवटचा गट आहे ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण. त्यालाच आपण EWS आरक्षण असं देखील म्हणतो. तर या EWS साठी 10% पोस्ट ज्या आहेत तर त्या रिझर्व्ह आहेत. 10%चं आरक्षण आहे. मात्र EWSचं जर आरक्षण आपल्याला घ्यायचं असेल त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी EWS पात्रतेचं प्रमाणपत्र तहसीलदार किंवा समकक्ष अधिकारी जे असतात तर त्यांच्या परवानगीचं किंवा त्यांनी दिलेलं जे काय प्रमाणपत्र आहे ते EWS आरक्षणासाठीचं प्रमाणपत्र आपल्याकडं असणं गरजेचं आहे तरच आपल्याला या आरक्षणाचा फायदा घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचं जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाची टक्केवारी आणि त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय आपल्याला लागणार आहेत याचा एक आढावा आपण घेतला. यानंतर आपण पाहणार आहोत की समांतर आरक्षण म्हणजे नक्की काय आहे आणि समांतर आरक्षणाची कॅटेगरी किती पर्सेंट वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आहे. आता समांतर आरक्षण म्हणजे नक्की काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण याच्या संदर्भात समजून घेणार आहोत. आता आपण पाहिलं की SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, यासोबत OBC कॅटेगरी आहे. आता SC साठी जर 13% जागा रिझर्व्ह असतील म्हणजेच SC साठी जर 100 जागांच्या माग 13 जागा जर रिझर्व्ह असतील तर याच्यामध्ये SC मधल्याच महिलांसाठी या 13 मधल्या 30% जागा या सोडाव्या लागतात. खेळाडूंसाठी 5% जागा ज्या आहेत त्या सोडाव्या लागतात. माजी सैनिकांसाठी 15% जागा त्या सोडाव्या लागतात. दिव्यांगांसाठी 4% जागा आणि अनाथांसाठी 1% जागा. थोडक्यात जर ही सगळी आकडेवारी आपण पाहिली 4 आणि 1 5 आणि 15 20 20 आणि 30 50 आणि 5 55% जागा ज्या आहेत 55% जागा या सगळ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे SC कॅटेगरीमध्येच या सगळ्या सेक्शनसाठी 55% जागा ज्या आहेत त्या या टक्केवारीनुसार सोडाव्या लागतात. उर्वरित ज्या काय 45% जागा आहेत या 45% जागांमध्ये जनरल कॅटेगरी संबोधलं जातं. SC मधील जनरल कॅटेगरी
म्हणजे एससी मध्ये 13 जागा असतील तर 13चे 45% ज्या आहेत त्या जनरलसाठी राखीव राहतील. 55% जागा या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये विभागल्या जातील. याच गोष्टीला आरक्षणाअंतर्गत आरक्षण म्हणजेच समांतर आरक्षण असं संबोधलं जातं. थोडक्यात जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या कॅटेगरीसाठी जर 100 जागा आहेत, एखादी पोस्ट आहे आणि त्या पोस्टच्या 100 जागा एखाद्या कॅटेगरीसाठी आहेत, तर या कॅटेगरी मधल्या 30 जागा महिलांसाठी जातील, 5 जागा प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी जातील, 15 जागा माजी सैनिकांसाठी जातील, दिव्यांगांसाठी 4 जागा जातील आणि अनाथांसाठी 1 जागा. अशा या 100 पैकी 55 जागा या विविध सेक्शनसाठी रिझर्व्ह राहतील आणि 45 जागा ज्या आहेत त्या जनरल सेक्शनसाठी, त्या कॅटेगरी मधल्या जनरल सेक्शनसाठी ओपन असं त्याला कन्सिडर केलं जातं. तर या जागा त्या राहतील. अशा प्रकारचा हा समांतर आरक्षणाचा क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये महिलांसाठी 30%, खेळाडूंसाठी 5%, माजी सैनिकांसाठी 15%, दिव्यांगांसाठी 4% आणि अनाथांसाठी 1%. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. इथं जे माजी सैनिकांचं समांतर आरक्षण आहे, या माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणाचा फायदा त्यांना केवळ गट क आणि गट ड, याचाच अर्थ ग्रुप सी आणि ग्रुप डी याची जी पदं आहेत याच पदांसाठी माजी सैनिकांना या आरक्षणाचा फायदा घेता येतो. उर्वरित जी पदं आहेत या पदांना किंवा उर्वरित जे सेक्शन्स आहेत याच्यामधले यांना गट अ पासून गट ड पर्यंत सगळ्या पदांसाठी जे आहे तर या आरक्षणाचा फायदा घेता येतो. मात्र माजी सैनिकांना फक्त ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी काही पदं आहेत त्यासाठी हे समांतर आरक्षण जे आहे ते लागू होतं. विद्यार्थी मित्रांनो, या समांतर आरक्षणामधले काही सेक्शन्स आहेत. याच्यामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रावीण्यप्राप्त खेळाडू मग ते कोणत्या स्वरूपाचा खेळ खेळत असतील, कोणत्या लेवलला त्यांनी कॉम्पिटिशन केलेलं असावं म्हणजे त्यांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, अशा संदर्भातले वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे असतात. याच संदर्भात आपण पाहूयात की जर खेळाडूचं आरक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर नक्की आपल्याला कोणता क्रायटेरिया त्याच्यामध्ये पूर्ण केला पाहिजे. त्यालाच आपण म्हणूया क्रीडा विषयक आरक्षणाची अर्हता जी आहे तर ती काय पाहिजे जेणेकरून आपल्याला क्रीडा विषयक आरक्षण जे आहे त्याचा फायदा घेता येईल. तर ही क्रीडा विषयक आरक्षणाची अर्हता वेगवेगळ्या ग्रुपनुसार दिलेली आहे. जर तुम्हाला ग्रुप ए म्हणजे गट अ पद जी आहेत त्यांच्यासाठीचा जर फायदा घ्यायचा असेल क्रीडा विषयक आरक्षणाचा, आता ग्रुप ए मध्ये कोणत्या पोस्ट येतात तर त्यामध्ये डीवायएसपी आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, अशासारखी जी ग्रुप ए पदं आहेत या पदांसाठी तुम्हाला खेळाडूच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर हा क्रायटेरिया जो दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. मग हा काय क्रायटेरिया आहे तर याच्यामध्ये संबंधित खेळाडूने अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाला पाहिजे. याबरोबर हा जर क्रायटेरिया नसेल तर पुढचा क्रायटेरिया आहे जागतिक आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धांमध्ये तो सहभागी असला पाहिजे. याबरोबरच हे जे काही क्रायटेरिया दिलेले आहेत या क्रायटेरियामध्ये त्या संबंधित खेळाडूचा एकतर पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर असावा किंवा त्याने गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल जे आहे या 3 मेडल पैकी कोणतंही एक मेडल जे आहे तर त्या खेळाडूला मिळालेलं असावं तरच त्याला या आरक्षणाचा फायदा घेता येतो. आणि मग पुढचा क्रायटेरिया काय आहे, आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पहिला, दुसरा, तिसरा नंबर किंवा गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल त्याला मिळालेलं असावं. यानंतर पॅरा ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला क्रायटेरिया आहे. जागतिक स्तरावरच्या पॅरालिम्पिक स्पर्धा म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर यापैकी कोणताही एक नंबर असावा किंवा ग्रँड मास्टर किताब जो आहे तो त्याला मिळालेला असावा. थोडक्यात काय आहे तर गट अ जी काय पदं आहेत गट अ च्या पदांसाठी तुम्हाला क्रीडा विषयक आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर या आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये तुम्ही पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर मिळवणं आवश्यक आहे. आता गट ब साठीची जी काय पदं आहेत या पदांसाठी जर तुम्हाला क्रीडा विषयक आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर पुन्हा त्यासाठीचे काही क्रायटेरिया आहेत. या क्रायटेरियामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला पहिला, दुसरा
किंवा तिसरा नंबर मिळवणं आवश्यक आहे, किंवा गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल जे आहे, या 3 मेडलपैकी कोणतंही एक मेडल आपल्याला मिळालेलं असावं. मग याच्या संदर्भातला क्रायटेरिया नक्की काय काय आहे, तर याच्यामध्ये अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा कनिष्ठ स्तरावरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया त्याने पूर्ण करावा. राष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत वरिष्ठ गटातल्या किंवा कनिष्ठ गटातल्या याच्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करावं आणि पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर यापैकी एक नंबर मिळवलेला असावा. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला असावा आणि हा क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण केलेला असावा. राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर मिळवलेला असावा. पुढं अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा किंवा पॅरालिम्पिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा दिलेल्या आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या. या स्पर्धांमध्ये त्यांनी पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर किंवा गोल्ड, ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेडल जे आहे ते त्याला मिळालेलं असावं, तरच तो गट ब पदांसाठी या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो. आता तिसरा सेक्शन आहे गट क स्तरावरची जी काय पदं आहेत या पदांसाठी एकतर त्यांनी राज्य स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गटामधून सहभाग झालेला असावा. राज्य स्तरावरती कनिष्ठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला असावा. याबरोबर राज्य स्तरावरच्या शालेय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तो सहभागी झालेला असावा. राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर आंतरविद्यापीठ स्पर्धा, राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर अपंग क्रीडा स्पर्धा, हे सगळे जे क्रायटेरिया आहेत, पुन्हा या क्रायटेरियाजमध्ये पहिला, दुसरा, तिसरा किंवा गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल या तिन्ही मेडलपैकी कोणतंही एक मेडल त्याला मिळवलेलं असावं किंवा पहिला, दुसरा किंवा तिसरा नंबर जो आहे त्याचा या स्पर्धांमध्ये आला तरच त्याला गट क पदांसाठी या आरक्षणाचा स्पोर्टमधून कोटा जो आहे तर त्या आरक्षणाचा फायदा त्याला घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट आरक्षण संदर्भातल्या तरतुदी पाहिल्यानंतर अजून एक महत्वाचा क्रायटेरिया आहे अनाथ मुलांचं आरक्षण. या अनाथ मुलांसाठी जर आपण पाहिलं तर 1% आरक्षणाची तरतूद जी आहे ते समांतर आरक्षणामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. मग अनाथ मुलांसाठीचा आरक्षणाचा जर फायदा मिळवायचा असेल तर त्यासाठीचा क्रायटेरिया दिलेला आहे. तो क्रायटेरिया आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी, म्हणजे एकतर बालगृहातील अनाथ असावे किंवा इतर जे अनाथ आहेत या मुलांपैकी महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र, म्हणजे महिला व बालविकास विभाग या विभागाकडून देण्यात येणारे जे काय अनाथ प्रमाणपत्र आहे ते या विद्यार्थ्यांकडे असावं. त्यांच्यासाठी हे आरक्षण लागू राहील. आता ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्याचे आई वडील, काका काकू, आजी आजोबा, चुलत भावंडे व इतर नातेवाईक यांपैकी कोणाबाबत ही माहिती उपलब्ध नाही अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील. आता 2 क्रायटेरिया इथं दिलेले आहेत. पहिला आहे महिला बालविकास विभागाकडून त्याला अनाथ प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि यासोबत कागदपत्रावर जर जातीचा उल्लेख नाही तर जातीचा उल्लेख नाही आणि त्यासोबत जे काय त्याचे जवळचे नातेवाईक आहे अशा कोणत्याच नातेवाईकांबद्दलची माहिती जी आहे ती उपलब्ध नसेल तर अशा मुलांना अनाथ आरक्षण जे आहे ते लागू राहील. याबरोबर आई वडील हयात नाहीत व जातीचे प्रमाणपत्रही नाही, आई वडील हयात नाहीत आणि जातीचे प्रमाणपत्र देखील उपलब्ध नसेल तर अशा मुलांना संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करून सदर अर्जाच्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना सदर आरक्षण लागू राहील. म्हणजे महिला व बालविकास विभाग, उपायुक्त महिला व बालविकास विभागातले जे काय उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र जर प्राप्त झालं तरी देखील आपल्याला या अनाथ आरक्षणाचा फायदा जो आहे तो यामध्ये घेता येईल. अनाथ आरक्षणाचा संदर्भातली चर्चा केल्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा उरतो आणि हा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग. महाराष्ट्र कर्नाटक सीमा संघर्ष आपल्याला माहिती आहे. या भागामधली जवळपास 865 गावं आहेत. या 865 गावातले
उमेदवार जे आहेत ते MPSCच्या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात। आणि मग हा सहभाग नोंदवत असतानाचे क्रायटेरिया काही आयोगाने दिलेले आहेत, ते क्रायटेरिया आपण समजून घेणार आहोत। याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार, 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार क्लिअरली सांगितलेलं आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातली 865 गावं आहेत आणि त्यातली मराठी भाषिक उमेदवार असावेत। या संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील सर्व अटींची पूर्तता करत असल्यास ते ही परीक्षा देऊ शकतात। ही एक अट झाली। यासोबत अजून एक अट याच्यामध्ये सांगितलेली आहे, ज्या पदांकरिता महाराष्ट्रातील किमान 15 वर्ष वास्तव्याची अट घातलेली आहे, ज्या पदासाठी किमान 15 वर्ष वास्तव्य ही अट आवश्यक आहे, अशा पदांसाठी या 865 गावातील वास्तव्य विचारात घेण्यात येईल। म्हणजे तुम्ही 865 गावापैकी कोणत्या तरी गावात राहता, तुमचं वास्तव्य विचारात घेता येईल। याबरोबरच या वास्तव्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या विहित नमुन्यातील दाखला सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या वास्तव्याचा दाखला जो आहे तो सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेणं आणि त्या प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागेल। आणि अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले जे काही विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी या 865 गावातील रहिवासी असतील आणि मराठी भाषिक असतील तर नक्कीच ते विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात। मात्र याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या भागातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आरक्षण जे आहे, सामाजिक आरक्षण विषयक तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी लागू राहणार नाही। या विद्यार्थ्यांना ओपन मधूनच त्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा द्याव्या लागतील आणि ओपनचं मेरिट जे आहे ते त्यांना कट ऑफ क्लिअर करावा लागेल। कारण सामाजिक आरक्षणाची तरतूद जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी लागू होत नाही। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे MPSC 2025च्या अनुषंगाने आपण विविध पोस्टसाठी संबंधित विशेष शैक्षणिक अर्हता, विशेष शारीरिक अर्हता यासोबत आरक्षणाच्या ज्या काही विविध तरतुदी आहेत आणि त्या संदर्भातल्या आवश्यक प्रमाणपत्र जे आहेत या संबंधाची संपूर्ण सखोल माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे। ज्यावेळेस MPSCची 2024ची किंवा 2025ची ॲडव्हर्टाइजमेंट येईल, या ॲडव्हर्टाइजमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला तो फॉर्म भरत असताना खूप फायदा होईल। इथेच थांबूयात। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।